शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी. ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवी यात्रा व श्री महाशिवरात्र रथोत्सव निमित्ताने या दोन्ही मंदिराच्या भक्त कार्यकर्त्यांसाठी पाकळणी प्रीती भोजन मंगळवार दिनांक 17 रोजी सायंकाळी श्री महादेव मंदिर या ठिकाणी जोल्ले परिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती असलेले जोल्ले दाम्पत्यांचा सत्कार शहा व पाटील या दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम श्री महालक्ष्मी मंदिराचे ट्रस्टी श्रीमान आशिषभाई शहा व त्यांचे धर्मपत्नी तृप्तीबेन शहा तसेच महादेव मंदिर कमिटीचे माजी सभापती सुनील पाटील यांचा सत्कार या शशिकला जोल्ले माननीय आमदार सौ शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच माजी खासदार माननीय अण्णासाहेब जोल्ले यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. मंदिर कमिटीचा अध्यक्ष आणि उद्योगपती आशिष शाहभाई सत्यबाबी आणि महादेव कमिटीचा अध्यक्ष सुनील पाटील सुजापती त्याचप्रमाणे राजेश कुतेशा तांडीदाना जयवंत पाटले आणि सर्व व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि जमल्याला सर्व बंधू आणि भगिनीनं खरोखरच आनंद होत आहे की आपल्याला सगळं यात्रा आणि हे काही कार्यक्रम पूर्ण व्हायच्यानंतर एक सण होणं हे फार गरजेचं आहे आणि ते आम्ही महादेव मंदिर आणि लक्ष्मी मंदिरमध्ये बघितलं. एक तर आशिषकाचं नेतृत्वाखाली आणि तिथं सुनील पाटीलचं नेतृत्वाखाली सर्व सदस्यांना एकजुटीनं इतकं छान काम केलं तर बहुतेक निपाटीकर सगळं नाव घ्यायला आणि पहिल्यांदा मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. कारण यात्रा तर वर्षाला येत असते, बहुतेक 0,000 आणि 1,000 एकदाच येते
आणि ते पण इतकं छान प्रकारचं 7 दिवसाचा कार्यक्रम, वेगवेगळे कार्यक्रम आकारा केला, वेगवेगळं सेट केला. आपलं सर्व गट तट सोडून सर्व गावातलं सर्व महिला मंडळ बंधू भगिनीनं गट वाईज येऊन इथं येऊन प्रसाद येऊन वाजत गाजत असाल एक प्रकारचं माहोलच बदली झालं. त्यामध्ये व्यवस्थित पण सगळ्यांना एक तर आपलं माझ्या मंदिर पूर्वीपासून आलेलं यात्रा चालते आणि लक्ष्मी मंदिर म्हटलं तर आपलं निपाणीचं ग्रामदेव आणि अजूनपर्यंत कोणी त्याच्याकडे बघितलं नव्हतं आणि आपण सुद्धा प्रयत्न करून फंड दिला तर सुद्धा ते पुढं होत जात होतं. त्यावेळी आशिषकायांना ते हातात घेतलं आणि त्याचं जर सूर लागला आणि सगळ्यांना विश्वास ठेवून त्याचं पूर्ण जर झाला आणि चांगल्या प्रकारचं एक वास्तू तयार झाला. कारण कुठे लहान असलं तर सुद्धा यायला जायला जागा नाही, तिथं नमस्कार करायला जागा नाही, एक पूजा करायला सुद्धा जागा नव्हता. अशा त्याचप्रमाणे माजी सभापती सुनील पाटील यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. त्याला काही हेच नाही, प्रश्नच नाही आहे. कारण 1 कोटी रुपये लक्ष्मी मंदिरला दिला, महादेव मंदिरला 30 लाख रुपये दिला. ते नव्हते तिने वाजंत्री म्हणा, हे म्हणा, सगळं प्रसाद म्हणा, 15 दिवस अण्णा वहिनी त्यांचा सगळा कार्यक्रम कॅन्सल करून 15 दिवस आम्हाला, तुम्हाला 10 दिवस, आम्हाला 8 दिवस त्यांनी पूर्ण वेळ दिला. हे सगळ्यांनी आम्ही या एरियाला त्यांचं स्वागत करा, सगळ्यांनी टाळी वाजवा. हे असं कोणी करत नाही की एवढं धार्मिक पद्धतीने त्यांनी काम केलं. 15 दिवस एवढा एरिया पूर्ण आपला निपाणी एरिया एवढं हे झालं की बाबा इथं काय तर मोठं योग हो म्हणा, योग म्हणा, इथं म्हणा पूजा म्हणा, पुरस्कार म्हणा, महाप्रसाद म्हणा, सगळं त्यांनी पूर्ण 15 दिवस. त्याच्यानंतर आणि कृषी उत्सव त्यांनी केला, आवाजचा कार्यक्रम केला की ते बोटाला मेजाला येणारा एवढा कार्यक्रम त्यांनी करते फक्त आपल्या निपाणीसाठी. आणि यामुळं आम्ही बी त्यांच्या पाठीचे सगळेजण राहा आणि त्यांच्या कुठल्याही प्रसंगाला आम्ही त्यांच्या पाठीचे राहा का नाही, सगळे हे एवढं की बाबा 3 वर्षांना आम्ही लक्ष्मी यात्रा येणार, आमचं दरवर्षी आमचं यात्रा असणार. सर्वजण आम्ही भाऊ बहिणीसारखा आशिषबाई शहा आणि लक्ष्मी मंदिर ट्रस्ट आणि महादेव मंदिर ट्रस्ट आम्ही दोघं भावाभावासारखं काम केले. त्यांना काय लागलं आम्ही दिलंय, आम्ही काय लागलं आम्ही केलं. सगळं एवढं जवळ आलेलं आहे आता की बाबा अण्णा वहिनीमुळे आम्ही तुम्ही दोघं आम्ही एकदम जवळ आलेलं आहे की बाबा आमच्या या धार्मिक कार्यक्रमाला याच्या पुढे असंच करत जावा, त्यांच्या मार्गदर्शनात खाली जावा. आता लक्ष्मी मंदिर त्यांनी सगळी वर येऊन अण्णा वहिनीने दाबी दिला. कारण आमची जर वर आली तर इथं जागा नाही आहे, कारण एवढी लोक आहेत आमची आणि त्यांचं कमी असं म्हणत नाही, कारण आमची संख्या जास्त असल्यामुळं वर येऊ शकत नाही. सगळीजण तिथनं अण्णा वहिनीला टाळी वाजवा सगळ्यांनी. आणि अण्णा वहिनी हे कार्यक्रम करायला 8 दिवस 15 जण करवा म्हणाले, पण त्यांना वेळ नव्हता. वहिनीने खेळाचं त्यांना विषय करून असल्यामुळं त्यांना वेळ नव्हता. आणि आता कृषी उत्सव झाल्यानंतर काल आम्हाला म्हणाले कुठल्याही परिस्थितीत करूया. वहिनीला मी कुणाला विचार नाही, करून दाखवा म्हटलं. आणि त्या पद्धतीने सगळे आला, सगळ्यांनी भोजनचं आणि आईस्क्रीम पान सगळं मिळालं त्यांना. वहिनी सगळ्यांनी त्याचा श्वास घ्यावा आणि असंच आम्ही सगळेजण अण्णा वहिनीच्या पाठीशी राहा सांगून मी माझा 2 शब्द संपवतो. त्यानंतर आशिषबाई शहा यांनी आपली मनोगत व माहिती सांगितली. त्याचबरोबर महादेव मंदिरचे ट्रस्ट कमिटीचे सुनील पाटील उपस्थित, त्यांचे सर्व ट्रस्ट कमिटीचे पदाधिकारी, महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित सर्व बंधू भगिनी, त्याचबरोबर इथे व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर. खरं तर अण्णा आताच त्यांचा कार्यक्रम होते म्हणून गेले, पण खरं तर सांगायचं तर 3 तारखेपासून 11 तारखेपर्यंत महालक्ष्मी मंदिरचं प्रतिष्ठापना आणि सर्वच कार्यक्रम होते. या कार्यक्रमासाठी माझ्या माहितीप्रमाणे न भूतो न भविष्यती अशा आपल्या पूर्ण गावातून प्रत्येक मंडळाने, प्रत्येक कार्यकर्त्याने, प्रत्येक महिलेने तसेच
तृप्तीबेन शहा यांनी सुद्धा या कार्यक्रमाच्या वेळी आपली मनोगत व्यक्त केले. मनापासून खूप आनंद आहे की मी याच्यामध्ये ऑफिशियली इन्व्हॉल्व नव्हते, पण मी एक हाऊसवाईफ आहे हे सांगताना मला खूप गर्व वाटतो. पण हाऊसवाईफ असताना देखील आशिष हे त्या पदावर असल्यामुळे आणि अण्णा बहिणींनी त्यांच्यावरती दाखवलेला विश्वास आणि त्याच्यामुळे त्यांना जे काही करायला संधी मिळाली त्या संधीत बरोबरीने मला प्रत्येक ठिकाणी हा लाभ मिळाला, याच्यासाठी मला खूप 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 आनंद आहे. त्याचबरोबर भाजपाचे अध्यक्ष राजू गुंदेशा यांनी सुद्धा आपली मनोगत व्यक्त केली. त्यानंतर त्यांना कायम प्रत्येक देवाचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि तो आशीर्वाद दिलाय म्हणून ह्या सगळ्या भक्तांची भक्ती करण्यासाठी आज त्यांनी हे नियोजन लावलेलं आहे. कौतुक करायचं तर सुनील अण्णांचं. सुनील अण्णा या महादेव देवळासाठी रात्र दिवस अगदी आपल्या घरचं देऊळ जसं असते तसं हे सार्वजनिक देऊळ सांभाळतात. फार आनंद आहे. या संकटात महालक्ष्मीचं जे फार दिवसापासून पेंडिंग राहिलेलं काम या अण्णावहिनीच्या माध्यमातून पूर्वद्वाराकडे नेण्यासाठी आशिषबाई व त्यांच्या टीमनं फार कष्टानं आणि फार श्रद्धेनं पुढं आणून आणि ह्या निप्पाणच्या ग्रामदेवतेचं जे प्रतिष्ठापना आणि कळसारोहण केलं ती गोष्ट खूप मोठी आहे आणि ह्या खूप मोठ्या गोष्टीसाठी आमच्या अण्णांनी बहिणीने जे योगदान दिलं ते आमदार शशिकला जोगी यांनी आपली मनोगत व माहिती या कार्यक्रमाच्या वेळी सांगितली. त्याच पद्धतीनं संजू अण्णा, उदय यर्नाळकरजी, निंबाळकरजी आणि विरुद्ध दादले आणि आपले जयवंत वाटले अभि आणि उपस्थित माझ्या सर्व बंधू बहिणींना नमस्कार. आणि उद्या नाही परवा होणाऱ्या आपल्या भारतीय संस्कृतीचं नवीन वर्ष डिसेंबर 31 जानेवारी 1 आमचं नवीन वर्ष नाही आहे, ते इंग्रजांचं आहे. परंतु आपल्या भारताचं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा आणि ॲडव्हान्समध्ये गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यासोबतच जे न भूतो न भविष्यती, निप्पाणी हे सांस्कृतिक नगरी होते, हे व्यापारी नगरी होतं, हे क्रीडासाठी फेमस असणारं नगर आहे. तर आज देखील हे नगर निप्पाणी सिटी आज आपल्या निप्पाणी नगरीची कुलदैवत म्हणजे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी आणि अगदी पुरातन असलेलं आपलं महादेव मंदिर, हे दोन्ही मंदिर आपल्या निप्पाणीचं शान आहे. आणि ज्या वेळेला लक्ष्मी मंदिरचं मूर्ती प्रतिष्ठापना आणि ते झालं लगेच महाशिवरात्रीचा कार्यक्रम, हे दोन्ही देखील आपण साजरा केलो. ह्याच्यामध्ये आशिषबाया, तृप्तीभाभी, मी, अण्णा निमित्त मात्र आणि महादेव मंदिरामध्ये आपले सुनीलजी असू दे, त्यांचं टीम असू दे, आम्ही निमित्त मात्र. परंतु हे दोन्ही कार्यक्रम 100% सक्सेस व्हायला पाहिजे तर ते तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं. म्हणून आम्ही सगळ्यांनी तुम्हाला खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद अर्पण करण्यासाठी आज इथं हे प्रीती भोजनचा कार्यक्रम केलेला आहे. आज सकाळपासून आशिषबाई सांगितल्यासारखं आमचा 4था कार्यक्रम आहे, म्हणजे आज जरा कमी कार्यक्रम आहेत, रोज 10 कार्यक्रम होतात. त्यानंतर महादेव मंदिराचे कमिटी मेंबर, वीरशैव संस्थेचे संचालक रवींद्र कोटेवाले तसेच VSM संस्थेचे संचालक संजय मुळवाडे यांचा सत्कार जोल्ले परिवारांच्या वतीने करण्यात आला. हा कार्यक्रम अगदी उत्साहात संपन्न झाला. यावेळी आमदार शशिकला जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, उद्योजक आशिषबाई शहा, तृप्तीबेन शहा, माजी सभापती सुनील पाटील, नगरसेविका गीता पाटील, उद्योजक
वीरेंद्र ताराळे, राजू गुंदेशा, माननीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, तसेच यर्नाळकर भरजी, अभि कासार, नगरसेविका अरुणा मुरकुडे, सुरेश शेट्टी, रवींद्र शेट्टी, सुनील पाटील आडी, रवींद्र कोटेवाले, संजय मुळवाडे, अमोल कोटेवाले, हाल शुगर संचालक नगरसेवक जयवंत भाटले, त्याचबरोबर महालक्ष्मी यात्रा कमिटीचे कार्यकर्ते, भक्तजन, तसेच महादेव मंदिर यात्रा रथोत्सव कमिटी कार्यकर्ते, भक्तजन बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम अगदी उत्साहात आनंदात पार पडला. उपस्थित सर्वांनी प्रीती भोजनाचा आस्वाद घेतला. शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार. चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.